आणि बातमी कोल्हापुरातली. कोल्हापूरमधील टोल विरोधी आंदोलन पुन्हा चिघळण्याची चिन्ह आहेत. पोलिसांनी महापौर आणि नगरसेवकांवर केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत टोल विरोधी कृती समितीने आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. यामुळे कोल्हापुरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर टोल विरोधी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार ते पुनर्मूल्यांकन करायला तयार झालेलं होतं. त्यांनी आम्हाला शब्द दिले, पण अजून त्यांची सुरुवात केलेली नाही. त्यांनी ती का सुरुवात होत नाही याचा अजून आम्हाला उलगडा झालेला नाही. पण आम्हाला मंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी आम्ही आता तुमचे पैसे देणार आहोत, तुम्ही टोल सुरू करू नका, वसुली करू नका असं सांगायला गेलेल्या आमच्या महापौरांच्यावर त्यांनी लाठी हल्ला केला आहे. या लाठी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या भेकड हल्ल्याबद्दल कोल्हापूर आपली नापसंती व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा उद्या सकाळपासून 5 वाजेपर्यंत बंदचा कॉल देते आहे. आणि ही आमची या कृत्याबद्दलची आमची नापसंती आम्ही विधायक मार्गाने व्यक्त करतोय. कोल्हापूरकरांचा टोलला तीव्र विरोध असतानाही बुधवारी सकाळपासून आयआरबी कंपनीने पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीला सुरुवात केली. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या संतापात आणखी भर पडली. आयआरबी कंपनीचा निषेध नोंदवत कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांनी आपले राजीनामे महापौरांकडे सादर केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट शिरोली टोल नाक्यावर धाव घेतली आणि तिथला पोलीस बंदोबस्त झुगारून टोल वसुली बंद पाडली. आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यांविरोधात महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. आयआरबी कंपनीनं प्रचंड पोलीस बंदोबस्तात पुन्हा टोल सुरू केला हे कळाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती बरोबर नगरसेवकांच्याही संतापात भर पडली. या पार्श्वभूमीवर महापौर सुनीता राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची कोल्हापूर महापालिकेत बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी टोलबाबत कोल्हापूरकर आणि नगरसेवकांच्या भावना राज्य सरकारला कळवाव्या यासाठी आपले राजीनामे महापौरांकडे सादर केले. महापौर आणि सर्व सदस्यांनी राजीनामा द्या चालेल, तरी सुद्धा आम्ही टोल देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. शासन आमच्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं गांभीर्याने घेत नसेल तर नजीकच्या काळामध्ये साखळी उपोषण, अमरण उपोषण आणि महापौरांच्या सहित सर्व नगरसेवकांचे पक्षाकडे राजीनामे असं आमचं धोरण आहे. राजीनामे दिल्यानंतर संतापलेल्या नगरसेवकांनी थेट शिरोली टोल नाका गाठला. शिरोली टोल नाक्यावर असणारा पोलिसांचा मोठा फौज फाटा झुगारत नगरसेवकांनी टोल नाका गाठला आणि टोल नाक्यावर असणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना पिटावून लावलं. या दरम्यान पोलीस आणि नगरसेवकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत लाठीमार केला. यात कोल्हापूरच्या महापौरांनाही किरकोळ दुखापत झाली. कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना अटक करून आपण आयआरबीचे पाठीराखे असल्याचं दाखवून दिलं. टोलला हद्दपार करण्यासाठी कोल्हापूरचे नागरिक गेल्या 2.5 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. उपोषणं, धरणे, मोर्चे अशी अनेक आंदोलनं करून सुद्धा आयआरबी कंपनी आपल्या टोल वसुलीच्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसरीकडे गेंड्याच्या कातडीचं राज्य सरकार शहरांतर्गत टोल रद्दबाबत आपली कोणतीच भूमिका स्पष्ट करत नाहीये. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या संतापात भर पडत चालली आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी भूमिका आम्ही घेतलेली आहे की हा जर शासनानं आजच्या जर याच्यावरचा निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वजणांनी आमचे राजीनामे महापौरांच्याकडे सुपूर्द केलेत आणि ते राजीनामे शासनाकडे आपापल्या पक्षीय लेवलला त्यांनी पाठवावेत. इथून पुढच्या काळामध्ये कोणताही नगरसेवक आपापल्या पक्षामध्ये सहकार्य करणार नाही. जर राज्य सरकारनं कोल्हापुरातल्या टोलबाबत योग्य भूमिका मांडली नाही तर पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमधला संघर्ष यापुढेही अटळ आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोल्हापुरातलं टोल आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.